ते म्हणते आम्हाला सोडलं नाही वरती त्यांनी आणि त्यांनी विचारलं आता कुठे तर ते म्हटले खाली उतरतोय मी. तर सोडलं नाही तर खाली कशी काय उतरतील. काका खरं सांगायच्या मोबाईलवर लोकांना 90% खोटं बोलतात, लक्षात ठेवा. खरं सांग. मुलं का नाही सांभाळत, कारण काय? का म्हणजे का कारण काय आम्हाला आमचा खर्च परवडत नाही. असं म्हणतात. हा, मग एवढे वर्ष तुम्हाला सांभाळलं ते मग काय झालं, उपकार केलं, काढलं कशाला आम्हाला? आले तुम्ही आले आणि इंग्रज पळाले. काय कसं केलं इंग्रजांना हाकललं ना पायाने. हा. आणि केलं. बाबा आले म्हणून देश चालला. नाही तर मग आपण अजून गुलामगिरी राहित असतो. नाही वर नाही. क्षीरसागर बी आमच्या शेजारी राहिल्या पलीकडे. पवार क्षीरसागर सगळे तुमची समजली की? अरे वर एवढ्या लवकर नाही जाणार, अजून मी 10-15 वर्ष आहे अजून. आता काय आहे, वरचं क्लायमेट खराब आहे म्हणून ते म्हणतो नको तुम्ही. काका बॅट दाखवून जाणार आहे का नाही. मध्ये उद्या एकदम खतरनाक ब्लॉग असणार आहे, तर सगळ्यांनी बघा, आवर्जून बघा. तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. गुड मॉर्निंग गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपला डेली ब्लॉग डे 84 मध्ये. तर मित्रांनो, आज आपला आश्रमातला शेवटचा दिवस आहे, कारण की आज आपल्याला पुढे जायचं आहे गिरनार पर्वताकडे आणि उद्या सकाळी गिरनार पर्वत चढायला सुरुवात करायची आहे. तर आजचा जो शेवटचा दिवस आहे तो आपण बघूया कशा पद्धतीने जातोय, काय काय नवीन एक्सपिरियन्स भेटतोय. आज तर वातावरण पावसाचं आहे इकडे, तर बघूया काय क्लायमेट भेटतोय, कसं होतंय आणि काय काय नवीन गोष्टी शिकायला भेटतील किंवा काय गोष्टी कळतील. तर बघूया आपण आजच्या ब्लॉगमध्ये. भेटूया आपण ब्लॉगमध्ये. काय बोलते? ते म्हणते आम्हाला सोडलं नाही वरती त्यांनी आणि त्यांनी विचारलं आता कुठे तर ते म्हटले खाली उतरतोय मी. तर सोडलं नाही तर खाली कशी काय उतरतील. काका खरं सांगायच्या मोबाईलवर लोकांना 90% खोटं बोलतात, लक्षात ठेवा. खरं सांगायचं. अनिल भाऊ जाम झालेले. अरे नाही बाबा, ओके आता. ओके पण जाम अरे लूज मोशन. काय रे कमाई मोबाईल खरं बोलायचं, काय खोटं कडी बोलतो. पातळ झाली आणायची. कडी पातळ झाली, कडी एवढी पातळ आली की सगळं पाणी पाणी पाणी- पाणी. मग अनिलने गाणं म्हटलं पाणी पाणी पाणी. केस पांढरी नाही झाली आहेत काकांची. काय काका, हा? उगाच केस पांढरी नाही झाली आहेत. नाही तर काय 81 किती आता 81 काय 81 रनिंग रनिंग आहे. 81. हा. मग काय हवंय, अनुभव म्हणजे किती तगडा आहे. आणि आपला अनुभव काय आहे? कडीपत्ती. हा. होय काका, मुलं का नाही सांभाळत तुम्हाला, कारण? तो मुलं का सांभाळत नाही, मुलं का सांभाळत नाही. बसा बसा तिथंच. इथं बसा. इथं बसा. हा, बरं. मुलं का नाही सांभाळत, कारण काय? का म्हणजे कारण काय आम्हाला आमचा खर्च परवडत नाही. असं म्हणतात. हा, मग एवढे वर्ष तुम्हाला सांभाळलं ते मग काय झालं, उपकार केलं, काढलं कशाला आम्हाला? अरे सगळ्या मुलांची ती माहिती का? झक मारली मृतपणा केला म्हणे ना. झक मारली मृतपणा केला, आम्ही मजा केली. गमती अरे गमती पोरांनी जी गेम केली तीच पोरी पण केली गेम. अरे बापरे. तेच पोरं गेली. आशा येणार पुढे तुमच्याकडे आता. आशा ते मला तेल बी गेला, तूप बी आता गेलं. करायची कोणावरती माया. आपल्यावरच करायची, आपल्यावरच करायची माया. काय आलं ना माय. माय आहे का? असूनही नाथ मी अनाथ. तो बी अनाथ, मी पण अनाथ. अनाथ अनंत. काय रे देवा, जास्त विचार नाही करायचा आता. आहे तेवढे दिवस काढायचे. खाणे का सोने का? घुमतेत किती फिरतात, जातात इकडे तिकडं. ते घरी बसत नाही. हा, फक्त दुपारी थोडस आराम करता, अर्धा एक तास. घरी उभेच राहतात का? नाही, उभे राहतात ते घरी. बाहेर फिरतात ते. त्यांचं सकाळ आणि संध्याकाळ देवदर्शन असतं. रिंगा रिंगा रिंगा. इस्कॉन इस्कॉन दत्त मंदिर आहे, शंकर फक्त महाराज आपलं आहे, रास्तेवाडा. शंकर महाराज आहे. दत्त मंदिर जसं इथं कसं आहे, इथं बकोळीचं झाड तसं तिथंही बकोळीचं झाड आहे, दत्त मंदिर. आणि ते जागृत आहे बरं का. बडोद्यांच्या महाराजांना ती रस्त्यांची मुलगी दिली ना. गाणगापूरचं आहे ते, गाणगापूरचे ते ते महाराज आहेत. हो. रासावेड्यातले काळ्या रासा- पण ते तुला सांगतो ना, त्यांच्या बहिणीला म्हणजे बडोद्यांच्या महाराजांच्या
बरोबर त्यांची बायको ती यांची रास्तींची मुलगी, तिला ती साक्षात दर्शन दिलं तिने. मग तिथे ते देऊळ त्यांनी बांधलं. त्यांचा विकास तेव्हा झाला तिथं. अरे तुझ्या घरात असताना सगळं तू इकडं कशाला हे करते जास्त. मग तेव्हा तिने तिथे ते देऊळ बांधलं नाही केलं. ते प्रसिद्धी दिली त्यांना, प्रसिद्धी. त्यांच्या 3 देरा वाजल्या आता रास्त्यांच्या. तिघा भावांच्या वाटण्या झाल्या. आले तुम्ही आले आणि इंग्रज पळाले. काय कसं केलं इंग्रजांना हाकललं ना पायाने, हा अरे केलं. चालायला लागलो ना आपला देश चालायला लागला. बाबा आले म्हणून देश चालला. नाही तर मग आपण अजून गुलामगिरी राहिलो असतो. काय बाबा, अजून गुलामगिरी राहिलो असतो ना. स्वातंत्र्य सैनिक. शनिवार वाडा किती मजली होता तुमच्या काळात? नाही यांच्यावर थोडंच आहे तेव्हा. ते आधी तोडलं ते शनिवार, खूप आधी तोडलं होता. 7 मजली होता ना. 7 मजली. शिसम जाळला जाळून गेले साले. नाही नाही वर नाही. क्षीरसागर बी आमच्या शेजारी राहिल्या पलीकडे. पवार, क्षीरसागर सगळे तुमचे समजले की. अरे वर एवढ्या लवकर नाही जाणार. अजून मी 10-15 वर्ष आहे अजून. आता काय आहे, वरचं क्लायमेट खराब आहे म्हणून ते म्हणते नको तू. बॅट दाखवून जाणार वर आहे का नाही. पण काय म्हणतो, काय विषय. पूर आला ना, पुरानंतर सगळ्या चोरांची धन चालू आली. हा पुण्यात का लुटमार फुल चालू झाले, फुल लुटमार. आणि दुसऱ्या दिवशी पण लोक ओरडले, धरण फुटलं लोक. त्यावेळेस तुला सांगतो ना, मी पत्र्यावर होतो आमच्या इथं. ते बोटीतून सगळा माल वाढायचा. जेवढा वाहत येईल तेवढा वाहत. जेवढं जे गुंड लोक, सगळ्यातले कुंभारवाड्यातले ते गुंड लोक त्यांच्या वडे होते ना, त्या मच्छी मारते ना. कोणाचा माल वाहून आला, घ्या इकडं. आमका वाहत आला, चला घ्या इकडं. हा तेव्हा आम्ही लहान होतो, बाल होतो. आम्हाला तेवढं अक्कल नव्हती. नाही तर असं जर समजा कमी कमी 20 वर्षाचा तरी असतो ना, भरपूर माल कमवला. पण तशी आपली वृत्तीच नव्हती ना. वडला असता म्हणले ना तुम्ही. म्हणजे जर समजा तसं तर गरज असतं तर त्या बुद्धीला काय आहे, ती बालीच बुद्धी होती. त्यावेळेला म्हणजे काय माहिती आहे का, आपला हा अन्न कोण? बांगड नारायण बांगड. त्याच्या इथले जे डबे बिबे वाहू द्यायचे, बिस्किटाचे डबे पत्र्याचे. आले की बिस्किटाचे पुढे घे, याला वाट त्याला वाट त्याला वाट. बिल्डिंग मध्ये आमच्या यांचं घर बाजूलाच होतं. 2 मधली आमची अख्खं पाणी होतं. हा, यांच्याही घरात तुम्ही किती बिस्किट घेतले. मी तेव्हा जन्मला नव्हतो. काय मी नव्हतो जन्मला. झाडावरती फळ्या टाकून झोपले होते त्याच्यावर. हा. पिंपळाच्या झाडावरती. हा, वरती आपल्या वाड्यात. ओ काका यांना काय माहिती. 3 दिवस. नाही 3 दिवस होतं पाणी. सकाळी पाणी 7 वाजता उतरलं सगळं. काका दिवशी ना, मग त्याच्यानंतर मग हा यशवंतराव चव्हाण हे ते सगळे पुन्हा पाहायला आले. रोप्याने पण जास्त गेलं. उद्या 10 चाललंय त्यांच्याबद्दल देऊ पाठवून. येता का आमच्यावर. पाहायला लागेल एक. आमच्यावर जाणार आहे? हा कधी? उद्या. आज जाणार आहे. आज हा आज जाणार आहे. रोपे नाही चालू. येत आहे का. उद्या शुक्रवार आहे ना. जवान लोक घेऊन जाते तुम्हाला. पण सपोर्ट मला करायला लागला. मला आता एक डोळ्यात दिसत नाही. अरे बाबा म्हणजे आमचा एक डोळा लावायला लागेल तुम्हाला. तुमचे दोन्ही चार लावा लागतील. म्हणजे 5 डोळ्यांनी बघायला लागेल. हरिहरचा टायमिंग चुकवायचं नाही. हरिहरचं टायमिंग चुकवायचं नाही का. पण तुम्हाला त्रास होईल माझ्यामुळं. ते म्हणते नाव काका किती हळूहळू, तसं नको. व्यवस्थित नाही नाही आम्ही काय करतो तुमच्या पाठीमागून तुम्हाला पाठीला हात लावून पुढे पुढे ढकलतो. आम्ही पाठीमागू तुम्ही पुढे. हात लावायच्याही गरज नाही. मी आपले व्यवस्थित चालेल, तसं काही नाही. जावा का अहो, पायरीपर्यंत आपण राहिलो तेच आपल्याला नशीब आहे. चला, उद्या जायचं पायरीपर्यंत असं राहिलं नक्की नाही. नाही 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 अजिबात जायचं कुठं नाही. आपलं इथं आराम करायचा. मग डोक्यात ताप करायचा नाही. काका गुजरात नाही म्हणत नाही. इथं आपलं वय राहिलेलं नाहीये. 15-20 वय 25 वय आपलं नाहीये. बघ आता आता शतक कधी होणार तुमचं. अजून 19 वर्षांनी 19 वर्ष 19 वर्षांनी शतक होणार त्यांचं. हा शतक ना म्हणा 100ची वाढदिवसाला आपण बोलू सगळ्यांना. आम्ही येतो वाढदिवसाला. वाढदिवस कुठं करायचा काका. जाऊ दे, ऐकून घ्या. हा पुढे एक 6 महिन्यांनी जाऊ ना. काय काय एक 6 महिन्यांनी जाऊ ना आम्ही. कुठं परत जाईल.
कुठं दिपावली झाल्यावर जाऊ ना. गिरनारला रोपे ओके रोपे चालू होईल ना तो. हो होते मग काय. अहो रोपे उद्या बी चालू होतोय, उद्या शुक्रवार आहे, हा उद्या चालू होतोय रोपे. रोपेनी जाऊ. मग काय करू निघू का हा निघू का बघा तुमच्या दोघांची इच्छा असत न्या, आम्ही काय बोलणार नाहीये. काका रोपे चालू असेल तर जाऊन या, फक्त रोपे पर्यंत त्याच्या पुढे अंबा माता मंदिर. मग काय उपयोग मग जाऊन तुम्हालाच न्यावं लागेल पुढे. चालतात तसे ते पण हळूहळू अरे मेन तर अंबा माता मंदिर शिखरच मेन कडक जरा याला जिने. हा वर खाली वर खाली. रोज आम्हाला भांडी घासावी लागतात. स्वतःची जागा स्वतः धुवायची. स्वतः खाल्ले म्हणजे स्वतः धुवायला लागणार ना. अशा बसतात गाडी राव. घरी धोता करतात असं हा धोता घरी तुमचं आम्हाला करायला लागतं घरी. का बरं मग कोण आहे आमचा इथं? हे साबण नाही माहित. आहे की काय साबण? शॅम्पू शॅम्पू हे भेटत ते घरी एकटाच असते पावडर घे रे तिथली. काय काय हे पावडर घे तिथली. हे काय पावडर आहे ना. अरे नाही त्याला काही पावडर घे ना तिथली. त्यांना काम बनवून ना पावडर. पावडरला हात धुवायचे. अरे पावडर घ्यायची नंतर हात धुवायचे. येतो भेटू आपण बाय. नाही नाही खायचा प्लग. मित्रांनो आता आम्ही निघालोय गिरनार पर्वताला जायला, जुनागड इथे जायला. तरी बराच प्रवास आहे. आता विसावर्धनला जायचं आहे, केतनबाईच्या स्टुडिओवर जायचं आहे आणि त्याच्यानंतर ना मग बसने पुढे जायचं आहे. आता आम्ही जस्ट निघालोय. बघूया किती वाजता आहे, किती वेळेचा प्रवास आहे आणि काय काय होतं. आजचा दिवस तर खूप चांगला गेला. बापूंशी बोलणं पण झालं. बापूंनी खूप चांगले उपदेश दिले आहेत. तो पण व्हिडिओ मी अपलोड करेलच लवकर. तर बघूया आता कसा दिवस जातो आहे, कसा प्रवास होतो मेन म्हणजे. तर कारण आल्यापासून एकही प्रवास नीट नाही झाला. प्रवास कसा होतो मेन तर ते बघूया आपले. चला चला जुनागड पर्यंत जाणार आता. नाही नाही जय गिरनार. मित्रांनो आता आम्ही निघालोय. आम्हाला काय गावात विसावर्धन मधून विसावदर इथून आम्हाला हिस्ट्री भेटली आहे आणि एकदम सुख सोयीस्कर अशी हिस्ट्री भेटते. न कसल्या त्रासाची न कसल्या गोष्टीची, एकदम सुखाची भेटली. तर आता आम्ही निघालोय बाय. भेटूया आपण तिकडे जुनागड. फायनली आम्ही आता पोहोचलोय जुनागडला आणि जुनागडवरून रिक्षा पकडून आम्ही निघालोय आता गिरनारच्या पायथ्याला. आता तिकडे निरंजन आखाडा म्हणून एक आश्रम आहे, तिकडे आम्ही राहणार आहे आणि तिकडे बघूया काय माहोल आहे, कसं काय वातावरण आहे. कारण येताना गिरनार पर्वत दिसत होता आणि एक नंबर होता बाई. दुकाननी भरलेला सगळा एक नंबर वाटत होतं, सगळं मस्त वाटत होतं. हे बघा जुनागड सिटी. बघा फोर्ट आहे हा. चालेल नाही. तर मित्रांनो आता आपण फायनली ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतो, ज्या गोष्टी आपण करणार होतो, ज्या गोष्टीला आपण जास्त घाबरत होतो, त्या गोष्टीकडे आपण आलोय. तुम्ही बघू शकता गिरनार पर्वत आणि ती रोपवे. इथून आपल्याला उद्या चढायला सुरुवात करायची, जी वरती 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 आणि किती वरती आहे. 10,000 पायऱ्या आपल्याला उद्या चढायच्या आहेत आणि या ट्रिपमधला सगळ्यात महत्त्वाचा आणि टफ पार्ट असणार आहे हा. तर बघू शकता तुम्ही तिकडे. उद्या आम्ही पण ढगात असणार आहे, ढगात सरळ दुकानमध्ये. तुमचा भाऊ तिकडून ढगातून ब्लॉक करणार आहे उद्या, ढगातून. तर मित्रांनो आता आम्ही निघालोय फ्रेश बिश होऊन मस्तपैकी भावनाथ मंदिराला जायला. भावनाथ मंदिर इकडचं फेमस मंदिर आहे. तिकडे आता आम्ही चाललोय आणि थोडीशी शॉपिंग पण करायची आहे आपल्या पोरांसाठी. कोणी काय काय सांगितलंय त्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत आणि मग
उद्या जर आलो, आजच आम्ही शॉपिंग करून ठेवतो, कारण की उद्या जर थकून खाली आलो तर असं नको व्हायला की बाबा शॉपिंगला गेलोच नाही किंवा कुणासाठी काय घेतलंच नाही. त्यामुळेच आजच जी काय ती शॉपिंग करणार आहे आणि उद्या फायनली आपण गिरनार चढणार आहे मित्रांनो, रावस मध्ये. तर मित्रांनो, आता आपण चाललोय श्री शंभू पंच दशनाम जुना आखाडा मंदिरात. हे बघा, तुम्ही मंदिर बघू शकता. हे बघून तर तुम्ही ओळखलंच असेल. सर्व गार्डन मधलं ती ह्यूज बिल्डिंग आहे बघा. तर मित्रांनो, आता आपण आलोय भवनाथ मंदिरात. हे बघा मंदिर किती सुंदर आहे. आणि या इथे आहे मृगी कुंड, जे पावन कुंड बोललं जातं. तिथे स्नान केल्यावर महाशिवरात्रीच्या रात्री बरेचसे साधू अलिप्त होतात, जे कुठे जातात कुणालाही माहीत नाही. असे जे साधू लोक आहेत जे तिकडे अलिप्त होतात त्या कुंडातूनच. तर असं हे मृगी कुंड आहे. आपण तिकडे जवळ जाऊन बघूयाच. आता सध्या तरी आपण विचारूया कुणाला तरी की परवानगी आहे का शूट करायला वगैरे. हे असं पद्धतीचं मंदिर आहे. हा एंट्रन्सलाच आम्ही उभे आहेत. तर मित्रांनो, आता आपण आलोय मृगी कुंड या ठिकाणी. हेच ते कुंड आहे जिकडे अनेक नागासाधू येतात शिवरात्रीच्या दिवशी, महाशिवरात्रीच्या दिवशी, आणि स्नान करतात. आणि त्यातले काही नागासाधू जे सिद्ध पुरुष असतात ते याच्यात एक डुबकी मारतात आणि तिकडून परत बाहेरच येत नाही, अशी इकडची मान्यता आहे. आणि अजूनपर्यंत सायन्स पण या गोष्टीचा उलगडा करू शकला नाहीये की नक्की ते जातात कुठे आणि काय होतं नक्की इथे त्या दिवशी किंवा त्या रात्री. या चित्रामध्ये दाखवलं आहे. इथे स्नान केल्याने बरेचसे नागासाधू स्नान करतात. शिवलिंग आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी स्वतः महादेव या टोळीचं नेतृत्व करतात, सर्व नागासाधूंचं नेतृत्व करतात. हे बघा, हे चित्रातही दाखवलंय मृगी कुंडाबद्दल. आणि खूप प्रसन्न असं मंदिर आहे. खूप शांतता आहे मंदिराच्या आजूबाजूला. मंदिर पण तुम्ही बघू शकता. खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत तिथे, खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. आणि खूप छान वाटतंय, खूप छान वाटतंय की आलोय, बघतोय, या सगळ्या गोष्टी अनुभवतोय स्वतःहून. आणि जे जे ब्लॉग बघताय त्यांनाही अनुभवता येतील. आय होप की तुम्ही अनुभवत असाल माझ्यासोबतच. खूप भारी वाटतंय या सगळ्या गोष्टी बघून, आपल्या सनातन धर्माबद्दल जाणून, की प्रत्येक ठिकाणी एक नवीन कथा आहे, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावावर एक नवीन कथा आहे, एक नवीन गोष्टी आहेत, एक नवीन चमत्कार आहे. तसंच या ठिकाणी पण जे मृगी कुंड आहे ते खूप 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 जास्त प्रसिद्ध आहे. आणि खूप नागासाधूंमध्ये तरी या मृगी कुंडाला खूप जास्त महत्व आहे. तर मित्रांनो, आमची शॉपिंग तर झाली आहे बघा. काय काय घेतलं रे? अगरबत्ती, अत्तर, क्रिस्टल्स घेतलेत आणि एक नर्मदेश्वर शिवलिंग घेतलंय छोटंसं. आणि आता आम्ही जेवून आलोय. जस्ट जेवलो गोरक्षनाथ आश्रम मध्ये. एक नंबर जेवण होतं, एकदम क्वालिटी, 1 नंबर क्वालिटी जेवण होतं. आणि मित्रांनो, आता चाललो आम्ही आराम करायला, कारण उद्या सकाळी लवकर उठून लवकर आपल्याला गिरनार पर्वत चढायला सुरुवात करायची आहे. तर यस, आजचा ब्लॉग इथेच संपतोय. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ज्यांनी सबस्क्राईब नाही केले त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या एकदम खतरनाक ब्लॉग असणार आहे, तर सगळ्यांनी बघा, आवर्जून बघा. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.